मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपली येथील रहिवासी असलेले सुभाष नामदेव मुंडाळे यांना पी देवी रोडवर अज्ञात वाहनाने धडक मारली। सुभाष नामदेव मुंडाळे हे आपली लुना घेऊन धामणगाव बडे येथून आपल्या घरी लपाली जात होते। रस्त्यावर त्यांचा अपघात झाला। या अपघातात ते गंभीर जखमी आहे। पुढील उपचारासाठी त्यांना भुसावळ येथे नेण्यात आले आहे। वसमत येथे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेडच्या वसमत शाखेचे उद्घाटन समारंभ पार पडला। या शाखेचा शुभारंभ नामदार अर्जुनराव खोतकर, राज्यमंत्री वस्त्रोद्योग, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना खोतकर यांनी महाराष्ट्राला सरकार क्षेत्राचं वरदान मिळालं आहे। यात साखर कारखाना, दूध संघ, सूतगिरणीसह अनेक सहकारी उद्योगांमुळे महाराष्ट्राचे नाव आता देशात गाजत आहे अशा शब्दात आपलं मत व्यक्त केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी कर्ज घेण्याच्या हेतूने वाशिम जिल्ह्यातील नागठाणा येथील युवक मुरलीधर जनार्दन सोळंके यांनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही गेल्या वर्षभरापासून पात्र लाभार्थी असतानाही त्यांना कर्ज दिले जात नाही। त्यांच्या मानसिक छळ केला। या प्रकरणी मुरलीधर सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली असून 1 मे महाराष्ट्रादिनी आमरण उपोषण सुरू केले आहे। मागील 1 वर्षापासून मुद्रा लोन संदर्भात अलाहाबाद बँक वाशिमला मी ॲप्लिकेशन दिलं आणि त्यांनी वारंवार मला तिथून टाळाटाळ करून परत पाठवले। प्रत्येक महिन्यामध्ये 15 दिवसांनी करतो, पुढल्या महिन्यात करतो अशी उत्तरं दिली। मागच्या महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये 9 तारखेला मी ॲप्लिकेशन दिलं आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमची सिबिल रिपोर्ट वगैरे चांगली आहे आणि तुम्हाला लोन केस मंजुरात होईल। त्यानंतर त्यांनी व्हेरिफिकेशन करून परत गावामधील काही लोकांच्या रेफरन्सनी त्यांनी मला हेतुपुरस्कार टाळाटाळ केली की बाबा तुम्हाला नाही देता येणार आम्हाला। आता 1 वर्षापासून मला सतत फिरवत आहेत। त्यामुळे त्याला कंटाळून मी शेवटी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला। वसमत शहरातील शास्त्रीनगर येथे श्रीमद योगानंद स्वामी प्राथमिक विद्यालयाची शाळा असून या शाळेमुळे येथील रहिवासी असलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासोबत मैदानी खेळ खेळण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत आहे, पण या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी कोणतेही मैदान नाही। सदरील शाळेच्या जागेवर शाळेने अनधिकृत वाढीव बांधकाम केलेले आहे। सदरील शाळेने बांधकाम FSI नुसार न करता जास्तीचे FSI चे बांधकाम केलेले आहे। मंजूर बांधकाम परवानगीनुसार निवासी बांधकाम नसून वाढीव बांधकाम केलेले आहे। यातील तळमजला, पहिला व दुसरा मजला RCC बांधकाम। हे बांधकाम समोरील बाजूस असलेल्या 9 मीटर DP रोडवर 7 मीटर पर्यंत अतिक्रमण केलेले आहे। याबाबत वसमत नगर परिषदेने संबंधित शाळेस नोटीस देऊन 30 दिवसात सदरील अतिक्रमण स्वतः हटवण्यात यावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे। अन्यथा नगर परिषद हे अतिक्रमण काढून जागा मोकळ करेल असा नोटीस दिला आहे, पण शाळेने हे अतिक्रमण काढलेले नाही। यामुळे या शाळेवर कधीही बुलडोजर चालू होऊ शकते। शिक्षण अधिकारी यांनी वेळोवेळी शाळेत विचारणा केली असता शाळेमार्फत कुठलाही प्रतिसाद न आल्याने सदरी शाळेतील मान्यता रद्द करण्यात यावी। याबाबत शिक्षण अधिकारी यांनी माननीय उपसंचालक यांना अहवाल पाठवलेला आहे। यावर उपसंचालक व नगर परिषद काय कारवाई करेल हे पाहावे लागेल। यामुळे पण जून मध्ये शाळा सुरू होणार आहे। जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतली व शाळेची मान्यता रद्द करण्यात आली किंवा अनधिकृत वाढीव बांधकाम जर नगर परिषदेने पाडले तर यासाठी जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत। यामुळे पालकांनी या शाळेत प्रवेश घेऊ नये व प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास सर्वस्वी पालक जबाबदार राहतील असे आवाहन शास्त्रीनगर येथे गृहनिर्माण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। प्राधान्याने मांडले जातात आणि विचारांचा विस्तार केला जातो त्याला प्रवचन म्हणावं, आणि ज्याच्यामध्ये नाम घेऊन नामाचा विस्तार होतो त्याला कीर्तन म्हणावं। विठ्ठला विठ्ठला तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, माझ्या पायावर पैसे ठेवा, म्हणून मी कीर्तनात कधीच वाईट बोलणार नाही। तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बनेल। सुगंधी पुष्टि
इस पूरी सृष्टि के हम एक बहुत छोटे से कण हैं। हम सबकी एक ही खोज है, अच्छा स्वास्थ्य, शांति, ज्ञान, सौभाग्य, शक्ति। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगर पंचायतीचे नगरसेवक चंदू जाधव यांनी नगरपंचायत गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर अधिकाऱ्यांनी कारवाईच्या लेखी आश्वासन दिल्याने शिवसेना मालेगाव शहर प्रमुख संतोष जोशी यांच्या हस्ते सोडण्यात आले। मालेगाव नगर पंचायत गैरव्यवहाराने बरबटली असून काही नगरसेवकांनी मनमानी कारभार चालविला आहे। नगरसेवकांच्या नातेवाईकांना टेंडर दिला जात असून शौचालय बांधकाम आणि पाण्याचे बोगस बिली काढले जात आहे। बरेच गंभीर आरोप नगरसेवक चंदू जाधव यांनी केले। गैरव्यवहाराची चौकशी करा, अन्यथा 30 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास चंदू जाधव यांनी सुरुवात केली। अधिकाऱ्यांनी कारवाईची लेखी आश्वासन दिल्यानंतर संतोष जोशी यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आलं। मालेगाव शिवसेना तालुका प्रमुख संतोष सुरळकर, नितीन काळे, अमोल सोनोने, रामदास बळी, प्रदीप कुटे, तुषार जैन, सागर भुतडा, रमेश उगले आदींची यावेळी उपस्थिती होती। उपोषण सोडण्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी इथं आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, लेखी आश्वासन दिलं की आम्ही या 4-5 दिवसात त्यांच्यावर 100% कारवाई करू आणि कारवाई न झाल्यास आम्ही डबलही उपोषणालाच बसू किंवा डफडे आंदोलन करू। असेच आंदोलन आमचे चालूच राहतील। आम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आमचे असे आंदोलन चालूच राहतील। नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत आहेत, हे सर्व शिवच्या प्रकारेच होत आहेत। अध्यक्षाच्या पतीची नोंद होते, कुठले संडासचे पैसे काढतात, असे भरमसाठ भ्रष्टाचार या नगरपंचायतमध्ये झालेले आहेत। आम्ही शिवले लाईट पकडून दिले, पाईप पकडून दिले व चोरीचा FR फाडा, शिव हो म्हणून लगेच नगरपंचायत म्हणून चालले गेला तर डबल आलाच नाही तिथं। असे खोटे आश्वासन देते शिव। ISO प्रमाणित अत्याधुनिक कोर बँकिंग सुविधेसह गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट कोऑप सोसायटी लिमिटेड नांदेड वसमत शाखेचे उद्घाटन 30 एप्रिल 2017 रोजी संपन्न झाले। या शाखेचे उद्घाटन नामदार अर्जुनभाऊ खोतकर, वस्त्र उद्योग, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आलं। आमदार जयप्रकाश मुदंडा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आमदार जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकार राज्यमंत्री, मार्गदर्शक म्हणून आमदार हेमंत पाटील, संस्थापक गोदावरी अर्बन सौ राजश्री हेमंत पाटील, अध्यक्ष गोदावरी अर्बन, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पंडितराव देशमुख, माननीय श्री शिवाजीराव माने, माजी खासदार माननीय मुंजाजीराव जाधव तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वसमत येथील या शाखेचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो। विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला। युवा आघाडीचे विभागीय सचिव पवन राऊत यांच्या हस्ते विदर्भाचा झेंडा फडकवून विदर्भ राज्याचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे सांगून वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, तसेच विदर्भ होण्यासाठी विदर्भवादी स्वतःचे बलिदान देण्यासही मागे पुढे पाहणार नाही असे सांगितले। त्यानंतर समितीच्या वतीने निषेध सभा घेण्यात येऊन या सभेत वेगळ्या विदर्भ
विदर्भाचा विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा व राज्यकर्त्यांचा निषेध करण्यात आला। त्यानंतर आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात जवाब दो या आंदोलनाच्या अंतर्गत जिल्ह्यातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींना भ्रमणध्वनी करून वेगळा विदर्भ राज्य कधी देणार याबाबत जाब विचारण्यात आला। या आंदोलनामध्ये युवा आघाडीची विभागीय सचिव पवन राऊत, विदर्भवादी नेते दत्तरावजी धांडे, जिल्हाध्यक्ष विनायक जवळकर, विभागीय उपाध्यक्ष सौरव गंगावणे, जनमंचचे अध्यक्ष जुगल किशोर कोठारी, शेतकरी नेते नारायण विभूते, विभागीय सरचिटणीस निखिल गवळी, शेषराव धांडे, पीआरपीचे जिल्हा अध्यक्ष दौलतराव हिवराळे, सौरभ गायकवाड, पंकज गाडेकर, राजू चौधरी, सागर भिसडे, नारायण विभूते, अक्षय गोदमले, भूषण मोरे, श्याम पांढरे आदी विदर्भवादी युवक व नागरिकांची उपस्थिती होती। विदर्भ राज्य निर्मित होणं काळाची गरज झालेली आहे, कारण की वाढती बेरोजगारी, वाढती शेतकरी आत्महत्या आणि वाढता कुपोषितांचा विचार जर केला तर विदर्भामध्ये याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या उर्वरित महाराष्ट्राच्या टक्केवारी 90% एवढी जास्त आहे। या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2013 साली 4 मार्च 2013 साली विदर्भ गर्जना यात्राची सुरुवात केली होती। या गर्जना यात्रेमध्ये मी स्वतः सहभागी होतो। देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून विदर्भाचा मुद्दा कायमचा नाहीसा केलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांना आज पुनश्च जवाब दो या आंदोलनाअंतर्गत एक आठवण म्हणून त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पुनश्च एकदा आपल्या पदाचा राजीनामा देऊन विदर्भ राज्याची निर्मिती करावी।